Hello guys, myself Gulab Thomre and welcome to the channel Edu and Tips. ओके. बघा आत्तापर्यंत आपण 4 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत आणि हा आपला 5वा चॅप्टर आहे. ओके, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. आय होप की इथून पाठीमागचे सगळे लेक्चर्स तुम्ही बघितले असतील अँड मला समजले देखील असतील. चला आज आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स स्टार्ट करूया. ओके, तर मॉर्फोलॉजी काय, मॉर्फोलॉजी म्हणजे काय, तर मॉर्फोलॉजी म्हणजे जस्ट म्हणजे एक्सटर्नल म्हणजे जेवढं आपल्या डोळ्यानं दिसतं ना, दॅट इज ऑल ऑफ मॉर्फोलॉजी. दो इवन अँजिओस्पर्म्स शो सच डायव्हर्सिटी इन एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑर मॉर्फोलॉजी. ओके, म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर किंवा एक्सटर्नल स्ट्रक्चर म्हणजेच ऑलमोस्ट मॉर्फोलॉजी. ओके, तर आपण बघितलं की दुसऱ्या आणि तिसऱ्या चॅप्टरमध्ये, जसं की दुसऱ्या चॅप्टरमध्ये अरिस्टॉटलनं मॉर्फॉलॉजिकल बेसिसवरती क्लासिफिकेशन केलं होतं. परत त्यानंतर थर्ड चॅप्टरमध्ये लिनियस म्हणजे प्लांटेजची क्लासिफिकेशन, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, ते सुद्धा मॉर्फॉलॉजिकल बेस्डच होतं. ओके, सो त्यासाठी काय म्हणतं आहे, त्यासाठी एक म्हणजे टर्मिनॉलॉजी वगैरे असले पाहिजे ना. सो त्या प्लांटसाठी नो टेक्निकल टर्म्स अँड स्टँडर्ड डेफिनेशन्स वगैरे असले. सो त्यासाठी हा मॉर्फोलॉजी फ्लावरिंग प्लांट्स हा चॅप्टर आहे. ओके, आता रूटबद्दल चालू करूया. रूटमध्ये काय दिलं आहे, 3 टाईपचे रूट असतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे टॅप रूट सिस्टम, दुसरं म्हणजे फायब्रस रूट सिस्टम आणि ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टम. ओके, टॅप रूट सिस्टम म्हणजे काय, टॅप रूट सिस्टममध्ये काय असतं, तर एक प्रायमरी रूट असते, एक मेन रूट असते आणि त्यानंतर त्या बाजूला दुसऱ्या एक रूट ॲड होत जातात. दॅट इज द टॅप रूट सिस्टम. आणि फायब्रसमध्ये काय होतं, ॲट ए टाईम एकाच ठिकाणी म्हणजे जास्त रूट येतात. दॅट इज द फायब्रस. आणि ॲडव्हेंटिशियस म्हणजे जसं की आपलं हे असतं बघा, वाड्यात झाड वगैरे, वाड्या झाडाला कसं म्हणजे खाली पण मूळ असतातच, म्हणजे जमिनीत तर मूळ असतातच, परंतु म्हणजे वरती फांद्याला वगैरे दुसरीकडून पण मुळे येतात. दॅट इज द ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टम. ओके, तेच आपण बघणार आहोत. ओके, काय म्हणते, इन मेजॉरिटी ऑफ द डायकॉटलेडनस प्लांट्स elongation of radical leads to formation of the primary root. ओके, म्हणजे प्रायमरी रूट असते. ओके, which grows inside the soil. It bears lateral roots, म्हणजे परत सेकंडरी टर्शियरी असं होत जातं. अँड प्रायमरी रूट अँड इट्स ब्रँचेस कन्स्टिट्यूट टॅप रूट सिस्टम. ओके, टॅप रूट सिस्टम एक तर कशामध्ये असते, दॅट इज द डायकॉटलेडनस प्लांट्स, दॅट इज द मस्टार्ड प्लांट. ओके, मस्टार्ड प्लांटमध्ये. आणि त्यानंतर फायब्रोट सिस्टम, फायबरस रूट सिस्टम कशामध्ये असते, मोनोकॉटिलेडनस प्लांट्स, त्याचं एक्झाम्पल इज द फिट प्लांट. ओके, प्रायमरी रूट, सेकंड रूट आणि टर्शियरी रूट होत जाते. दॅट इज द होल इज कॉल्ड एज अ टॅप रूट सिस्टम. आणि कशामध्ये असते, डायकॉटिलेडनस प्लांट्स आणि सीन इन मस्टार्डमध्ये. ओके, तसं मोनोकॉटिलेडनस प्लांट्समध्ये कोणते असते, दॅट इज द फायबरस रूट सिस्टम आणि एक्झाम्पल इज द फिट. ओके, आणि त्यानंतर ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टम. ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टम कशामध्ये असते, बनियन ट्रीमध्ये असते, बनियन ट्री वगैरे असते. ओके, आणि त्यानंतर काय म्हटलं आहे, तर अदर दॅन म्हणजे ते त्याचे रूट्स जे असतात ना, रूट्स आहे ते अदर दॅन रॅडिकल दुसरीकडून अराईज होतात. ओके, रूटचे फंक्शन. आता रूटचे फंक्शन काय, मेन फंक्शन जे आहेत ना, दॅट इज ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम सॉईल. परत झाडाला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं किंवा प्रॉपर अँकरेज टू द प्लांट्स, किंवा स्टोरिंग म्हणजे रिझर्व फूड मटेरियल यात असते, ते फूड मटेरियल स्टोअर करणं, किंवा सिंथेसिस ऑफ प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स तेच दिले. ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, परत स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणं, फूड स्टोअर करणं, किंवा प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचं सिंथेसिस करणं. सो आहे हिअर. ओके, त्यानंतर काय, रिजन्स ऑफ रूट. ओके, रिजन्स ऑफ रूटसाठी ना, ह्या एक्सप्लेनेशनपेक्षा ही डायग्रामच एवढी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला एकदम इझी जाईल. नाहीतर जर असं लक्षात ठेवायला गेलं ना हा हा पॅराग्राफ, तर तुम्हाला थोडंसं अवघड जाईल. सो त्याच्यापेक्षा ही डायग्राम म्हणजे जेव्हा रिजन्स ऑफ रूटवरती क्वेश्चन येईल, तेव्हा ही डायग्राम तुमच्या प्रॉपर लगेच डोळ्यासमोर आलं पाहिजे. म्हणजे जसं की सगळ्यात खाली काय असणार, रूट कॅपच्या वरती काय असणार, जस्ट एक एवढासा स्मॉलचा एक रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी असणार. त्यानंतर रिजन ऑफ इलॉंगेशन असणार. त्यानंतर रिजन ऑफ मॅच्युरेशनमध्ये काय असणार, रूट हेअर्स असणार. ओके, त्यानंतर बघा काय म्हणते, तर आता आपण वाचूया.
the root is covered at the apex by thimble like structure, that is the root cap. Okay, thimble like structure जे असतं ना, that is root cap, that protects the tender, म्हणजे हां म्हणजे प्रोटेक्शनचं काम करते इट्स वे थ्रू द सॉईल. अ फ्यू मिलीमीटर म्हणजे ते जस्ट वरती रिजन ऑफ मॅरिस्टमॅटिक ॲक्टिव्हिटी असते ऑब्वियसली. द सेल्स ऑफ दिस रिजन आर व्हेरी स्मॉल, यस थिन वॉल्ड अँड इन डेन्स प्रोटोप्लाझम वगैरे असतो. ओके, दे डिवाइड रिपीटेडली, यस. द सेल्स ऑफ प्रॉक्सिमल म्हणजे ह्याच्या जस्ट वरती रिजन ऑफ इलांगेशन असतो आणि त्याच्यानंतर रिजन ऑफ मॅच्युरेशन. प्रॉक्सिमल टू दिस रिजन, प्रॉक्सिमल रिजन of elongation is called the region of maturation. From this region some of the epidermal cells, that is the root hairs. Okay, root hairs, yes, these root hairs absorb water and minerals from the soil. ओके, आणि सगळ्यात खाली काय असणार, रूट कॅपच्यावरती रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी, त्याच्यानंतर रिजन ऑफ इलांगेशन, रिजन ऑफ इलांगेशनवरती रिजन ऑफ मॅच्युरेशन आणि त्याच्यामध्ये रूट हेअर्स. ओके, दॅट्स ऑल. रॅपिड एलंगलेशन परतीचं वगैरे बाकी काहीच नाही आहेत. बाकी होप. त्यानंतर काय म्हटलं आहे, ह्याचं मॉडिफिकेशनचं इथं थोडंसं म्हणजे पेजमध्ये थोडंसं मिस्टेक झाली, सो मी मॉडिफिकेशन लिहून आणलं आहे. काय एकतर मॉडिफिकेशन जे आहे ना, एकतर प्रॉपर रूट इथं आहे, सॉरी पहिला आहे ते स्टोर फूड स्टोर करते, दॅट इज कॅरट, टर्निप किंवा ॲडव्हेंटिशियस रूट्स ऑफ स्वीट पोटॅटो वगैरे ह्याच्यामध्ये फूड स्टोर होतं. आणि त्यानंतर प्रॉप रूट म्हणजे जसं बनियन ट्री किंवा बनियन ट्रीमध्ये आपण बघितलं दुसरी वर्ण रूट आले ना, सो दॅट इज द प्रॉप रूट. हे पण स्ट्रेंथ म्हणजे सपोर्ट प्रोव्हाइड करतात. आणि त्यानंतर स्टील रूट जे असतात ना, दॅट इज मक्का किंवा ऊस असतो, त्याला जे सपोज असं असतं ना, इथल्या रूट आलेले असतात बरोबर, अशा ते सुद्धा सपोर्ट प्रोव्हाइड करतात, दॅट इज द स्टील रूट. ओके, न्यूमॅटोफोर्स, दिस इज द रायझोपोरा काहीतरी, त्यामध्ये रेस्पायरेशन. ओके, आय होप यू गॉट लेक्चर. आणखी रिवाईज करूया, लेट्स रिवाईज वन्स अगेन. पहिले काय 3 टाईपचे रूट सिस्टम, एक आहे ते टॅप रूट सिस्टम फायबरस, अँड थर्ड वन इज द ॲडव्हेंटिशियस. टॅप रूट आहे ते प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, आणि फायबरसमध्ये ॲट अ टाईम मेनी येतात. आणि त्यानंतर ॲडव्हेंटिशियस जे आहे ते वरून म्हणजे बनियन ट्री लक्षात ठेवायचं. त्यानंतर काय होतं, रोड फंक्शन तर सगळ्यालाच माहिती असतात. आणि त्यानंतर स्टोरेज हे काय म्हणतात, हे रिजन ऑफ रूट म्हणजे सगळ्यात खाली रूट कॅपवर जस्ट वरती रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी, रिजन ऑफ इलांगेशन आणि रिजन ऑफ मॅच्युरेशनमध्ये काय ना, दॅट इज द रूट हिअर. ओके, त्यानंतर ह्याचं मॉडिफिकेशन आहे ते फूड स्टोर करते, जसं कॅरट, टर्निप आणि ॲडव्हेंटिशियस रूट्स ऑफ स्वीट पोटॅटो. त्यानंतर प्रॉप रूट्स बनियन ट्रीमध्ये, आणि स्टील रूट म्हणजे मक्का आणि ऊसामध्ये, आणि न्यूमॅटोफोर्समध्ये काय असणार, रायझोपोरा. ह्याच्यामध्ये रेस्पायरेशन. दिस एक्झाम्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे विचारू शकतात. ओके, किंवा मॅच द पेअर्सला हे सगळंच विचारू शकतात. ओके, आय होप यू गॉट द पॉईंट. पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्टेम बघणार आहोत. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.